आता आपण पिठला बनवायचा आहे. ह्या शेंगा मी कापून घेतल्या, अशा मधून चिरून घेतल्या आणि एवढा बेसनचा पीठ हा मी राई, जिरा, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं किंचित अर्धा चमच मसाला, हळद टाकून हा पाणी फोडणीला दिला आणि याच्यामध्ये थोडंसं वाटणही घातलं मी, वाटण केलेलं तेही घातलं आणि मग ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीने पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर ते हलवून घ्यायचं. गुठली वगैरे ठेवायची नाही, कसं ते शिजत नाही ना, म्हणून सगळं साफ व्यवस्थित फोडून घ्यायचं. मी चाळून घेतलेले आहे त्यामुळं ते काय एवढं होत नाही आहे. चाळल्यानंतर गुठली होत नाही पिठाची, पाण्यात घातल्यानंतर होतं. आणि मग हा पाणी ह्याच्यामध्ये घालायचं पिठला बनवण्यासाठी आणि मग लगेच शेंगाही टाकायच्या, शेकटाच्या शेंगा. असं पिठला हा पिठला बनवला आहे. या पद्धतीने हा पिठला बनवला तर हा शिजेल. मग शिजल्यानंतर मीठ घालायचं. खूप छान होतं. याच्यामध्ये मी थोडं आधी पाणी काय केलं, फोडणी दिलं. शेम आपण डाळीला फोडणी देतो ना, त्या पद्धतीने फोडणी दिली. पण त्यात थोडा अर्धा चमच मसालाही घातला. तो दिसत नाही एवढा मसाला. हिरवी मिरची आणि पाणी फोडणीला टाकला आणि वाटणही टाकला. त्यात आला, लसूण, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता सर्व असा ह्या पद्धतीने वाटण केलं. आता हा वांग्याचा भरीत करणार.